नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण झटपट अशी डब्यासाठी गवारची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत. इथे मी देशी गवार घेतली आहे, छान अशी कवळी आहे, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता छान याला अशी खूस असते आणि जी साधी गवार असते ना ती अशी हिरवट रंगावर असते, हिचा रंग थोडासा पोपटी रंगावर असतो. आता आपण हिला तोडून घेऊया. अशी दोन्ही साईडनं ह्याला शीर असते ते आपल्याला काढायचे आहे. काढणे गरजेचं आहे कारण शिजल्यानंतर ते दाताखाली येते तेव्हा चांगलं लागत नाही, भाजी चव लागत नाही. अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आणि निघेल एवढी शीर दोन्ही साईडची काढून घ्यायची आहे. ही शेंग कवळी आहे त्यामुळे जास्त काय निघत नाही आहे, जेवढी निघते तेवढे काढून घ्यायचे. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला ह्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे. ते बघू शकता थोडीच निघते, पण काढणे गरजेचे आहे. खायला अगदी चविष्ट लागते ही भाजी. अशा प्रकारे मी सर्व शेंगा इथे तोडून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता मिडियम असे आकाराचे तुकडे करून घेतले आहेत. आता ह्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतली, घरगुती मसाला घेतलाय, चवीपुरतं मीठ, ठेचलेलं लसूण, अर्धीतली अर्धी वाटी सुकं खोबराचे तुकडं करून घेतले, थोडंसं आलं घेतले, 8-9 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली. आपल्याला ह्या खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. अशा प्रकारे छान मी असं थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घेतलं बारीक असं. आता आपण गॅसवर कुकर ठेवायचा आणि त्यात थोडंसं तेल घालून घेतलं. त्यात आपण गॅस मोठाच केला आहे, त्याच्यात ही शेंग टाकून घेऊया तोडलेली आणि मोठ्या आचेवर छान अशी शेंग परतून घ्यायची आहे. असे केल्यामुळे शेंगेला छान अशी चव येते. मोठ्या गॅसवर चांगली अशी त्याला डाग येईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. अशी परतून घेतल्यामुळे शेंग लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते. तुम्ही बघू शकता छान असा शेंगाचा रंगही थोडासा बदलला आहे, डाग आले आहेत. आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. सर्व प्लेटमध्ये ही शेंग काढून घेतली. त्याच कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. गॅस मिडियम करायचा आहे. इथे कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम गॅसवर गुलाबी रंगावर. मस्त असा कांदा परतून झाला आहे, तुम्ही बघू शकता. गॅस मिडियमच ठेवला होता मी. आता त्यातच मी ठेचलेला लसूण टाकून घेते. मस्त लागतो असा ठेचलेला लसूण भाजीमध्ये. तोही छान कांद्याबरोबर परतून घेतला. त्यातच मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो हे कांद्याबरोबर मस्त असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला इथे टोमॅटो परतून घ्यायचा आहे. छान असं तेल सुटले टोमॅटो भाजल्यानंतर, तुम्ही बघू शकता. त्यातच आपण हे वाटलेलं जे वाटण आहे ना खोबऱ्याचं ते टाकून घेते. मिडियम गॅसवर आपल्याला हे वाटण हे छान असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जास्त काही मसाले टाकायची गरज नाही या भाजीला. तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं वाटण परतून झाले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हा रोजच्या वापरातला जो मसाला आहे ना काळं तिखट ते टाकून घेतलं. तेही छान असं मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे. मस्त असं इथं भाजून झालं आहे आपलं हे वाटण. आता ह्याच्यातच जे थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे खाली चिकटणार नाही. हलवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर ह्याला असं थोडंसं शिजवून घेऊया. छान असं इथं आपले मसाले पाणी टाकल्यामुळे शिजले जातात. आता ह्याच्यामध्येच मस्त असं शिजवून झालं आहे. आता ह्याच्यातच आपण जी भाजून घेतलेली गवार आहे ना ते टाकून घेऊया. छान असा गवारीला तुम्ही बघू शकता छान असा हिरवट असा रंग आला आहे भाजून घेतल्यामुळे. छान अशी इथं गवार भाजून घेतल्यामुळे अर्धी तर शिजले गेलेले आहे. अजिबात वेळ लागत नाही नंतर शिजवण्यासाठी. एका शिट्टीमध्ये शिजते. छान असं मसाल्यात त्याला परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बाजूला मी गरम पाणी करायला ठेवले आहे. भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, साधं पाणी टाकायचं नाही. यामुळे काय होतं भाजी छान लवकर शिजली जाते आणि चवीलाही चांगली लागते. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम फटाफट बनते ही भाजी, अजिबात वेळ लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी कुकरमध्येच एका शिट्टीमध्ये मस्त अशी डब्यासाठी भाजी बनते. त्यातच 2 ते 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे ते टाकून घेते. कूट टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर काहीच हरकत नाही. अशी भाजी छान लागते खायला. इतपत मी घट्टसर करून घेतले आहे. आता आपण या प्रकारे छान अशी भाजी इथंच मीठ वगैरे चाखून बघायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून
ह्याची मी एक शिट्टी करून घेणार आहे मीडियम गॅसवर. एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे, गॅसवरच ठेवला आहे. आता झाकण उघडून बघूया. थोडीशी हवा होती ती सोडून दिली. बघू शकता तुम्ही छान अशी चमचमीत डब्यासाठी रस्सा भाजी तयार झाली आहे. परफेक्ट असा दाटसर रस्सा तयार आहे. मस्त होते ही भाजी अशी. तुम्ही अशाच प्रकारे कढईमध्येही करू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. मस्त अशी भाजी तयार झाली आहे. गॅस मी थोडा चालू केला आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेते. मस्त चमचमीत इथं डब्यासाठी रस्सा भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेलचे बटन नक्की दाबा. धन्यवाद.